आज जागतिक चिमणी दिवस आहे। माणसांच्या अगदी जवळ राहणारा हा पक्षी आज शहरातून अक्षरशः गायब झालाय। त्याची अनेक कारणं सांगितली जातात। दरम्यान चिमण्यांना वाचवण्याचे अनेक प्रयत्नही होत आहेत। त्यात गेल्या 10 वर्षांपासून एक अवलिया चिमण्यांसाठी झटतोय, इतरांनाही त्यासाठी साथ घालतोय। आजच्या जागतिक चिमणी दिनानिमित्त बघूयात न्यूज 18 लोकमतचा स्पेशल रिपोर्ट। आपल्या अवतीभोवती चिवचिवाट करणारी चिमणी आज शहरांमधून गायब झाली आहे। चित्रकला शिक्षक असलेल्या संजय गुरवांची चित्रात रंग भरता भरता चिमणी जगवण्यासाठीही गेल्या 10 वर्षांपासून धडपड सुरू आहे। माझ्याकडे एक ड्रॉइंग बोर्ड पडलेला होता। त्या ड्रॉइंग बोर्डचा मी एक घरटा बनवून पाहिला आणि त्यामध्ये चिमण्या 10 मिनिटातच यायला लागल्या आणि नंतर मला विश्वास झाला आणि 2007 पासून तर आजपर्यंत सातत्याने जवळपास 27 ते 28 हजार घरटी मी तयार करून वितरित केलेली आहे। चिमण्यांविषयीच्या कुतूहलातून प्रेमातून संजय गुरवांनी चिमण्यांविषयी इत्यंभूत माहिती गोळा केली। त्यांना चिमण्यांचा विकिपीडिया म्हटलं तर वावगं ठरणार नाही। चिमणीचं घरटं कसं असतं, त्यांच्या कमी होण्याच्या संख्येमागचं नेमकं कारण तरी काय, अशा अनेक प्रश्नांची उत्तरं त्यांना चिमण्यांसोबत राहताना मिळाली। मुख्य कारण हेच आहे की मानवी वस्त्या कॉन्क्रीटच्या झाल्या, त्यामध्ये चिमण्यांना घरटं करणं शक्य नाही आणि आपण तर त्यांना घरटे उपलब्ध करून दिले तर त्यांच्या संख्येत निश्चितच वाढ होते आणि ते तुम्हाला सध्या या ठिकाणी पाहायला मिळतो। माझ्या चारी बाजूनी चिमण्यांची चिवचिवाट आपणा सर्वांना ऐकायला मिळत आहे। गुरव यांच्या घरासमोर तब्बल 40 ते 50 चिमण्यांची घरटी आहेत। प्रत्येक घरट्यात चिमण्यांचं वास्तव्य आहे। हे पाहण्यासाठी म्हणून दूरदूरवरून लोक इथं भेट द्यायला येतात। त्यामुळे मला असं वाटलं की आपण जर टाकाऊ नैसर्गिक आणि कृत्रिम घरटी जर आपण तयार केली तर त्यामध्ये चिमण्या निश्चितच राहायला येतील। गुरव यांनी चिमणी प्रेमाचा हा छंद स्वतःपुरताच मर्यादित ठेवला असं नाही। त्यांनी आतापर्यंत तब्बल 28,000 घरटी तयार करून राज्यासह देशभरात पोहोचवली आहे। त्यासाठी त्यांनी टाकाऊ वस्तूंचा वापर केला तर चिमण्यांसाठी गुरव यांनी एक यशस्वी बर्ड फीडरही बनवलंय। या कामात पक्षीप्रेमीही त्यांना सहकार्य करतायत। बिस्लरी बॉटल आणि कोल्ड्रिंक्सच्या बॉटलपासून फीडर बनवून पाहिला, तो सुद्धा सक्सेस झाला आणि त्या फीडरमुळे इतर लोक या उपक्रमाकडे आकर्षित झाले। आज गरज आहे चिमण्यांसाठी अन्न आणि निवारा उपलब्ध करून देण्याची। हे जर आपण केलं तर आपल्या अवतीभोवती पुन्हा एकदा चिमण्यांचा तो चिवचिवाट ऐकायला मिळेल यात शंका नाही। प्रफुल्ल खंडारे, न्यूज 18 लोकमत, बुलढाणा।